पाहिजे. चला तर मग सुरू करूयात. प्रॉब्लेम सेट 5. Question number 3. By equating coefficients of variables solve the following equations. या ठिकाणी मी सगळेच प्रॉब्लेम लिहून घेतो. By equating coefficients of variables solve the following equations. परीक्षेमध्ये जर असा स्पष्ट उल्लेख असेल by equating coefficients तर तुम्ही त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे जी मेथड विचारलेली आहे तीच वापरायची आहे. जर तुम्हाला इक्वेटिंग कोएफिशियंट्स असं सांगितलं आणि तुम्ही मग सबस्टिट्यूशन मेथडने जर सोडवायला लागलात तर तुम्हाला फक्त उत्तराचा मार्क मिळेल, तो सुद्धा अर्धा. त्यामुळे जी मेथड विचारली त्याच मेथडनं करायचं. हां, जर समजा तुम्हाला मेथड विचारली नाही, फक्त एवढंच दिलंय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, तर मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. ठीक आहे. पण मेथड जर दिली असेल या मेथडनं करा तर त्याच मेथडनं करायचं. सोल्युशन here 3x minus 4y is equal to 7 and 5x plus 2y is equal to 3. तर इथं तुम्ही x किंवा y दोन्हीपैकी कोणाचेही कोएफिशिएंट सारखे करू शकता. मग इथं आपण x चे सारखे करण्यापेक्षा आपण y चे सारखे करू, कारण ते जास्त सोयीस्कर आहे. म्हणजे इथं 4 आहे ना, मग असं करण्याची गरज नाही की या 4 न इथं गुणायचं आणि या 2 न इथं गुणायचं, असं करण्याची गरज नाही. शेवटी आपल्याला काय त्यांचा कोएफिशिएंट, त्यांचे कोएफिशिएंट आपल्याला सारखे करायचे. मग इथं 4 न गुणण्यापेक्षा आपण याला फक्त 2 न गुणूयात आणि याला गुणायचंच नाही, म्हणजे 1. आता काय होईल बघा बरं, 1 न गुणल्यानंतर इथं 4y होणार आहे आणि या 2 न इथं गुणल्यानंतर पण 4y होणार आहे, म्हणजे कोएफिशिएंट सारखे होणार आहेत. तुम्ही म्हणाल की जर आम्ही असं केलं तर काय होईल, 4 न याला आणि 2 न इकडे गुणलं तरी काही फरक पडत नाही. जरा कोएफिशिएंट थोडे मोठे होतात एवढंच आहे, बाकी उत्तर तुमचं सेमच येणार आहे. सो 1 into 3x is 3x minus 4y is equal to 7 and 2 into 5x is 10x plus 4y is equal to 6. तर हे साइन त्यांचे अपोजिट आहेत, म्हणजे बदलायची गरज नाही, म्हणजे बेरीज करायची. सो 13x
4y gets cancelled, is equal to 13. And therefore x is equal to 13 upon 13, 1. Therefore from 1, एक मध्ये आपण ही किंमत ठेवून देऊ, 3 into x is 1 minus 4y is equal to 7. So 3 minus 4y is equal to 7. 4y पलीकडे घ्या, 7 अलीकडे घ्या. So 3 minus 7 is equal to 4y. Therefore 4y is equal to minus 4. So y is equal to minus 4 upon 4, that is minus 1. So x equal to 1, y equal to minus 1 is the solution. Write down. Second, 5x plus 7y is equal to 17 and 3x minus 2y is equal to 4. हे तुम्ही ट्राय करा. Here we multiply this bracket by the coefficient 2 and this bracket by 7. तुम्ही x चे पण सारखे करून सोडू शकता. या ठिकाणी बघा साइन अपोजिट आहेत म्हणजे बदलायची गरज नाही, म्हणजेच बेरीज करायचे. 31x is equal to 62. So x is equal to 62 upon 31, that is 2. Now we put this value in equation 1. Therefore from 1, 5x, x is 2,
plus 7y is equal to 17. Therefore 7y is equal to 17 minus 10, and so y is equal to 7 upon 7, that is 1, and therefore x is equal to 2, y is equal to 1. आता हे तिसरं ट्राय करा. x minus 2y is equal to minus 10 and 3x minus 5y is equal to minus 12. Here x minus 2y is equal to minus 10, we call this 1, and 3x minus 5y is equal to minus 12, we call this 2. तर इथं आपण x चे कोएफिशिएंट सारखे करूयात. So multiply this bracket by 3 and this bracket by 1. So we get 3x minus 6y is equal to minus 30 and 3x minus 5y is equal to minus 12. या ठिकाणी बघा साइन हे सेम आहेत म्हणजे बदलावे लागतील, म्हणून आपण इथं यांची वजाबाकी करायची. सो मायनस प्लस प्लस 3x gets cancelled, minus 6y plus 5y is minus y. Here minus 30 plus 12 is minus 18. Therefore y is equal to 18. And therefore from 1 we get x minus 2 into 18 is equal to minus 10. Therefore x minus 36 is equal to minus 10. So x equal to minus 10 plus 36, that is 26, and therefore x is equal to 26, y is equal to 18 is the solution. याचा पडताळा तुम्ही घेऊन बघा.
हा चौथा प्रश्न ट्राय करा. Here we call this equation number 1 and 2. So 4x plus y is equal to 34 and x plus 4y is equal to 16. Multiply this bracket by 1 and this bracket by 4. We get 4x plus y is equal to 34 and 4x plus 16y या दोघांचा गुणाकार केला इज इक्वल टू 64. बघा साइन सेम आहेत म्हणजे आपल्याला चेंज करावे लागतील. सो मायनस 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 4x गेट्स कॅन्सल्ड. y मायनस 16y इज मायनस 15y इज इक्वल टू मायनस 30 and therefore y is equal to minus 30 upon minus 15 is 2. Put this value in equation 1. Therefore 4x plus 2 is equal to 34. Therefore 4x is equal to 32. And therefore x is equal to 8, y is equal to 2 is the solution. Write down. इथे आणखीन एक आपण एक वेगळ्या प्रकारचं इक्वेशन घेऊयात. बघा हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे. 3/2x + 2/3y is equal to 13 and 1/3.
देअरफॉर तर इथे या दोघांचा गुणाकार करा. 13 गुणिले 3 39 आणि 1 40. म्हणजे पहिल्यांदा आपण याला असं फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये एक इंटिजर आणि एक फ्रॅक्शन होता, तर आपण याला अशा पद्धतीने इम्प्रॉपर फ्रॅक्शन बनवला. ओके. नंतर काय करायचं, आपल्याला हा छेद काढून टाकायचा आहे, म्हणजे त्याच्या अगदी व्यवस्थित मांडणी करायची आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला हा छेद काढून टाकायचा. मग छेद काढण्यासाठी तुम्हाला अशा संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल की त्या संख्येला या सर्व छेदांनी भाग गेला पाहिजे. म्हणजे 2 पण भाग गेला पाहिजे आणि 3 पण भाग गेला पाहिजे. अशी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर अशी संख्या आहे 6. कारण 6ला पण जातोय, 12ला पण जातोय, 24ला पण जातोय, परंतु सर्वात लहान कोणती आहे 6. म्हणून आपण प्रत्येकाला 6 मल्टिप्लाय करूयात. आता जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट करू शकता, परंतु इथं आपण मांडणी करू तशी. बघा, मल्टिप्लाइंग बाय 6. सो 6 into 3/2x plus 6 into 2/3y is equal to 6 into 40/3. 6 प्रत्येकाला मल्टिप्लाय केलंय. ते याला भाग घाला. आपल्याला काय मिळेल, 9x प्लस 4y इज इक्वल टू 80 आणि याला आपण 1 नाव देऊ. म्हणजे हे जे इक्वेशन आपल्याला असं कॉम्प्लिकेटेड दिलं होतं ते आपण असं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता असंच आपल्याला एक दुसरं इक्वेशन पण बनवायचं आहे. नाव 2/3x plus 3/2y is equal to 8 and 1/3. आठ त्रिक 24 आणि 1 25/3. इथं सुद्धा आपण प्रत्येकाला 3 मल्टिप्लाय करू 6 ना. सो 6 into 2/3x plus 6 into 3/2y is equal to 6 into 25/3. तर बघा काय मिळेल आपल्याला, 3 दोन्ही 6 आणि 2 दोन्ही 4. 4x इथं 2 त्रिक 6 3 आणि या 3 आणि 3चा गुणाकार करा. तर इथं 3 दोन्ही 6 आणि 25 दोन्ही 50. तर हे दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत. सो 9x plus 4y is equal to 80 and 4x plus 9y is equal to 50. तर या 4ने याला गुणा, 9ने याला गुणा, किंवा 9 आणि 4च्या पाड्यातली एखादी संख्या जर असेल दुसरी कोणती लहान यापैकी, तर तशी सुद्धा संख्या आणता येईल. म्हणजे आपल्याला बघा 9 आणि 4च्या पाड्यात असणारी अजून एक संख्या कोणती आहे, 36 आहे. मग 36 येण्यासाठी इथं आपण याला 4 आणि याला कितीनं गुणलं, 9 गुणलं. पण अजून एखादी जर कुठली संख्या तुम्हाला त्याच्यापेक्षा लहान जर मिळत असेल तर तुम्ही तेवढी ती आणू शकता. ठीक आहे. म्हणून आपण इथं याला 4 आणि याला 9 गुणूयात. तर 4 9 36x, 4 चौक 16y, 8 चौक 32 म्हणजे 320. तर 9 मल्टिप्लाय करा. चिन्ह आपल्याला बदलावे लागतील. सो मायनस 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 36x गेट्स कॅन्सल्ड. यांची वजाबाकी करा. मायनस 65y इज इक्वल टू मायनस 130. सो y इज इक्वल टू मायनस 130 अपॉन मायनस 65 इज इक्वल टू 2. ही किंमत तुम्ही 1 मध्ये ठेवा. सो फ्रॉम 1 we get 9x plus 4 into 2 is equal to 80. Therefore 9x is equal to 72 and therefore x is equal to 72 upon 9 8.
So x is equal to 8, y is equal to 2. Write down. होमवर्कसाठी तुम्हाला एक उदाहरण घ्या. 4p is equal to 3q plus 5 and p minus q is equal to 7/6. तर हे तुम्ही घरी ट्राय करा. याच्या पुढचे काही प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.